सोलापुर जिले के गन्ना किसानों ने प्रति टन गन्ने की कीमत 3,500 रुपए तय करने की मांग को लेकर विरोध प्रदर्शन शुरू कर दिया है। जिले के सभी किसान संगठन मिलकर बेमियादी भूख हड़ताल पर बैठे हैं। किसान नेता समाधान फाटे संत तुकाराम महाराज पालकी के पास भूख हड़ताल कर रहे हैं। पीड़ित किसानों ने बताया कि अजित पवार के जरंडेश्वर कारखाने में गन्ना 3,500 रुपए प्रति टन के भाव से लिया जा रहा है, लेकिन सोलापुर जिले के अन्य कारखाने गन्ने की खरीद केवल 2,500 रुपए में कर रहे हैं। इससे गन्ना उत्पादक किसानों को फसल का उचित भाव नहीं मिल रहा है। किसान नेता और संगठन का कहना है कि वे गन्ने का उचित भाव न मिलने तक उपोषण जारी रखेंगे ताकि प्रशासन और कारखानों को उनकी मांग माननी पड़े। आमचे सोलापूर जिल्ह्यातल्या 34 कारखानदारांना आम्ही निवेदन दिली। आमची मागणी आहे ऊसाला एका टनाला पहिली उचल 3,500 रुपये मिळाली पाहिजे। शेजारच्या जिल्ह्यामध्ये सगळ्या जिल्ह्यामध्ये 3700, 3400, 3500 दर आहे। आमच्या सांगोल तालुक्यातल्या चिकमावदातनं आणि माळशिरस तालुक्यातल्या तांदळवाडीतनं ऊस जातो या 10-15 गावातनं। जरंडेश्वर अजितदादाचा कारखाना इथनं 35 रुपये दर देतोय। आता पहिले बिल निघाले 3500 100 किलोमीटर रनिंग करून वाहतुकीला 300 रुपये जास्त द्यायला लागतात या। मग 1,000 रुपयाचा फरक झाला। 3600, 3700, 3800 ती वाहतुकीची 300 जर ह्यात गाठलं तर मग हजाराचा टना मागे परत सोलापूर जिल्ह्यातल्या कारखानदारात आणि सातारा जिल्ह्यातल्या कारखानदारात इतकं पैसे शेतकऱ्याचं ही मारायला लागली ती या। म्हणून सगळ्या सोलापूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी आता घरातनं बाहेर पडायचं आहे आणि रस्त्यावर आलं पाहिजे आणि आपल्या उसाला 3,500 रुपये दर मिळवून घेतल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही। आणि शेतकऱ्यांना सुद्धा मी आवाहन करतोय की आता घरात बसून दर मिळणार नाही, आता बाहेर या आणि जरा भांडा। जोपर्यंत आमच्या उसाला 35 रुपये टनाला पहिलं पेमेंट मिळणार नाही तोपर्यंत आम्ही इथं आमरण उपोषण करणार आहे, अन्नत्याग करणार आहे। पालखी तळाव करायचं कारण इथं तुकाराम महाराजांची पाठीमाग पालखी ठेवली जाते आणि ज्या ज्या वेळेला शेतकऱ्यावर फार पूर्वी मोठी अडचण आलती त्यावेळेला तुकाराम महाराजांनी सगळ्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ केलं आणि त्या महाराजांना आणि विठ्ठलाला आम्ही साकडं घातलेलं आहे आणि त्यांच्या पायाशी आम्ही बसलेलो आहे की आमच्या शेतकऱ्यांना न्याय मिळावा आणि या कारखानदाराला सद्बुद्धी द्यावी आणि या सोलापूर जिल्ह्यातल्या ऊस उत्पादक शेतकऱ्याला पहिले पेमेंट 3,500 रुपये मिळावं।